तर आज आपण बनवलेली आहे चिकन करी आणि ती पण एकदम टेस्टी आणि झटपट रेसिपी. चला तर बनवूया चिकन करी, ती पण बटरवाली. तर सर्वात पहिला आपण इकडे चिकन धुवून घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी. आता याच्यामध्ये आपण मीठ मसाले ॲड करूया आणि याला चांगलं आहे ना मॅरिनेट करून ठेवूया. तिकडे आपण 2 चमचे मीठ टाकणार आहोत. सोबत 2 चमचे मसाले सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत. मसाला मी घरचा वापरलेला आहे, जो आपला लाल मसाला असतो तो घरगुती मसाला. आता थोडीशी हळद टाकायची आपल्याला इकडे. हळद मी जास्त नाही टाकणार आहे, एकदम नॉर्मल घेतलेली आहे. आता गरम मसाला टाकतोय हा मी. गरम मसाला म्हणजे तुम्ही चिकन मसालाही ॲड करू शकतात, पण मी चिकन मसाला नंतर टाकेन. पहिला गरम मसाला टाकून घेतोय. आता याला आपल्याला चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. तर चिकन आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे इकडे. आता आपण साईडला पेस्ट बनवणार आहोत, जी की मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची. तर तोपर्यंत याला 10 ते 15 मिनटं चांगलं आपण ठेवून देऊया साईडला. तर आपण आता चिकन बनवायला स्टार्ट करतो आहे आणि मी इकडे लो फ्लेमवर सध्या कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार तेल घेऊया. मी अंदाजे तेल घेणार आहे 2 ते 3 चमचे. तेलसुद्धा इकडे गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये राई आणि जिरं पहिला टाकून घेऊया. आता याला 3-4 सेकंद चांगलं परतून घ्या आणि मग आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. थोडं पहिलं गरम करून घ्या, चांगलं याचा फ्लेवर बनू द्या. तुम्हाला थोडासा राई आणि जिऱ्याचा स्मेल यायला स्टार्ट झालं की मग आपण याच्यात कांदा घालणार आहोत. आता आपण इकडे कांदा घालूया. मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपण याच्यामध्ये लाल कलर येईपर्यंत चांगला आपल्याला परतायचा आहे. थोडासा ब्राऊन टाईप होईपर्यंत चांगलं, म्हणजे कांद्याला पण चांगली आपल्याला कड द्यायची आहे. त्याच्याने काय होईल, कांदा भाजीला जास्त गोड बनवणार नाही. कांद्याला चांगला कलर आल्यानंतर आपण कांद्यामध्ये जी आपण पेस्ट रेडी केलेली आहे ती आपण घालणार आहोत. पण त्या अगोदर कांद्याला चांगला कलर येऊ द्या. तर आपल्या इकडे कांदासुद्धा आपला रेडी झालेला आहे, चांगला कलरसुद्धा आलेला आहे. आता ही आपण पेस्ट केलेली आहे मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची, ती आपण याच्यामध्ये घालतो आहे आता. आणि आता याला चांगलं परतून घ्या. याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत, पण त्याच्या पहिलं चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला पण थोडीशी मसाला आणि पेस्ट जी आपण रेडी करतो आहे ती पण छान मेल्ट झाली पाहिजे आणि त्याला चांगली टेस्ट येण्यासाठी थोडा वेळ तेलावर त्याला चांगलं कढू द्या. तर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट आणि कांदा वगैरे सगळं चांगला मिक्स झालेला आहे आणि आता गरमसुद्धा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले एकदम कमी प्रमाणात टाकणार आहोत, जे काही मीठ आणि मसाला टाकायचं आहे ते. कारण ऑलरेडी आपण चिकनला मीठ मसाला सगळं लावून घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कमी प्रमाणात टाकणार आहोत, पेस्टला थोडंसं कलर येण्यापुरता. तर मित्रांनो, वेळ आलेली आपल्याला आता याच्यामध्ये चिकन घालण्याची. आणि तुम्ही बघू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे आणि चिकनसुद्धा आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे. आपण 10 ते 15 मिनटासाठी ठेवलेलं होतं. आता सर्व चिकन आपण याच्यामध्ये घालून घेऊया.
आणि याला जेवढं छान परतता येईल तेवढं छान परतून घ्या. 2 ते 3 मिनटं परता. त्यानंतर याच्यात पाणी आपल्याला लवकर नाही टाकायचं. आपल्याला पहिला परतून चांगलं तेलावर आपल्याला याला जेवढं फ्राय करतो आपण त्यानुसार पहिला फ्राय करून घ्या. आता याच्यामध्ये मी अमूलचं बटर घालणार आहे. एकदम थोडंसंच घालणार आहे. थोडं आपण बोलतो ना नमकीन बनवण्यासाठी, म्हणून मी आता याच्यावर बटर ठेवलेलं आहे. ते थोड्यानं मस्त एकदम मेल्ट होऊन जाईल. त्यानंतर याला चांगलं फ्लेवर भेटेल बटरचा म्हणून. तर तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे चिकनला. जी आपली पेस्ट आपण रेडी केलेली होती ती पण पूर्ण एक एक पीसला चांगलं एकदम म्हणजे बोलतो ना लागलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकतो. आणि पाणी पण मी घेतलेलं आहे जी आपण पेस्ट ज्याच्यामध्ये रेडी केली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण याच्यामध्ये टाकतो आहे. आणि आता याला परत छान आपण परतून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता त्याची जी ग्रेव्ही आहे ती किती थिक आहे, एकदम जाड झालेली आहे. आणि याच ग्रेव्हीसोबत चपाती खाण्यासाठी किंवा भाकरी खाण्यासाठी खूप मजा येते. आता आपण याच्यावर 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवून देऊया, म्हणजे चांगलं शिजेपर्यंत. आणि फायनली आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही बघा, याची ग्रेव्ही किती थिक ग्रेव्ही आहे. चपाती आणि भाकरी खाण्यासाठी खूप मस्त आहे हे चिकन. आणि आता तुम्हाला मी चिकनचे पीस पण दाखवतो. एकदम छान प्रकारे शिजलेलं सुद्धा आहे. आणि एकदम कसं जी आपण हॉटेलमध्ये जशी ग्रेव्ही बनवतो सेम त्या टाईपमध्ये ग्रेव्ही झालेली आहे. स्मेल तर खूप छान येतो आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही पण पटापट जाणी ही रेसिपी लगेच बनवा, तुम्हाला 100% आवडेल.